5 ऑक्टोबरपासून आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे। ही स्पर्धा आयोजित केलेल्या क्रिकेट ग्राउंडचे किस्से आणि रेकॉर्ड्स आपण पाहतोय। मागील व्हिडिओमध्ये अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम आणि मुंबईच्या वानखेडे स्टेडियम बद्दल आपण रंजक माहिती पाहिली होती। या व्हिडिओमध्ये भारतीय क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या कलकत्त्याचे ईडन गार्डन मैदान आणि चेन्नईचे चेकऑफ स्टेडियमचा रेकॉर्ड आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। ईडन गार्डन स्टेडियम, कोलकाता। 5 नोव्हेंबरला ईडन गार्डनवरती भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे, तर 16 नोव्हेंबरला याच मैदानावरती सेमीफायनलचा मुकाबला होणार आहे। कलकत्ताच्या ईडन गार्डन स्टेडियमची स्थापना 1864 मध्ये झाली। या स्टेडियमला भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून देखील ओळखले जाते। भारतातील सर्वात जुने क्रिकेट स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 66,000 आहे। 1934 मध्ये भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना इथे खेळला गेला होता। यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 1987 मध्ये खेळला झाला होता। 2011 मध्ये या स्टेडियमचे अपग्रेडेशन करण्यात आले, यामुळे आसन क्षमता 94,000हून केवळ 66,000वर आली। या स्टेडियमवरील अविस्मरणीय क्षण: भारताचा हिटमॅन आणि कर्णधार रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यातील सर्वात मोठी खेळी ईडन गार्डनवर केली होती। 13 नोव्हेंबर 2014 रोजी रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यामध्ये 264 धावांचा विश्व रेकॉर्ड केला होता। एकदिवसीय क्रिकेटमधील ही सर्वात मोठी वैयक्तिक खेळी आहे। यानंतर दुसरा अविस्मरणीय क्षण: फॉलोऑन खेळूनही भारत इथे जिंकला होता। मार्च 2001 मध्ये फॉलोऑन खेळूनही भारताने इथं ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता। जंटलमॅन क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मण आणि द वॉल राहुल द्रविडने दुसऱ्या डावात 376 धावांची भागीदारी करून भारताला विजय मिळवून दिला होता। आतापर्यंतची ही एकमेव कसोटी आहे ज्यामध्ये भारतीय संघ फॉलोऑन खेळूनही जिंकला आहे। कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानानंतर भारतातील सर्वात जुने तिसरे मैदान म्हणून चेन्नईच्या चेकअप स्टेडियमची ओळख आहे। 2023च्या वर्ल्ड कपमधील अत्यंत महत्त्वाचा सामना चेकअप स्टेडियमवर होणार आहे। 8 ऑक्टोबरला भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे। चेन्नईच्या चेकअप शहरात एम.ए. चिदंबरम स्टेडियम 1916 मध्ये बांधले गेले। हे देशातील सर्वात तिसरे जुने स्टेडियम आहे। 1934 मध्ये या मैदानावरती मद्रास आणि म्हैसूर यांच्यात पहिला रणजी सामना झाला होता। याच वर्षी भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना देखील झाला होता। तर 1987 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना चेकअप स्टेडियमवर खेळला गेला होता। या स्टेडियमवरील अविस्मरणीय क्षण: सुनील गावस्कर यांनी 28 डिसेंबर 1983 रोजी याच मैदानावरती वेस्ट इंडिज विरुद्ध 30वे कसोटी शतक झळकवले होते। या शतकासह सुनील गावस्कर यांनी ऑस्ट्रेलियाच्या डॉन ब्रॅडमनचा 29 शतकाचा विक्रम मोडला होता। सुनील गावस्कर यांनी 34 कसोटी शतकासह आपली कसोटी कारकीर्द पूर्ण केली। कसोटी इतिहासातील शेवटची टाय मॅच याच मैदानावर झाली आहे। 18 सप्टेंबर 1986 रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामना बरोबरीत सुटला होता। 5 दिवसाचा खेळ संपल्यानंतर दोन्ही संघांनी 744 धावा केल्या होत्या। कसोटी इतिहासातील हा दुसरा आणि शेवटचा टाय सामना झाला। 1986 नंतर पुन्हा कधीही टाय कसोटी झाली नाही। पहिला कसोटी 1960 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये टाय झाला होता। तुम्हाला ईडन गार्डन आणि एम.ए. चिदंबरम ग्राउंडचे किस्से कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा, आणि तुमच्याकडील जर काही किस्से असतील ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा।